आता बातमी आहे साम टीव्हीच्या दणक्याची। स्वारगेट बलात्कार प्रकरणामुळे बस स्थानकातील स्क्रॅप बसमधील धक्कादायक प्रकार समोर आलेला। या ठिकाणी असणाऱ्या बसेसची अवस्था साम टीव्हीने दाखवली होती। आता पूर्णतः ही जागा मोकळी करण्यात आली असून सर्व बसेस बाजूला काढण्यात आलेल्या आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। पाहूयात। स्वारगेट बस डेपोमध्ये जी घटना घडली त्यानंतर या ठिकाणी असणारा गर्दुल्यांचा अड्डा म्हणजे या ठिकाणी ज्या भंगार बसेस लावलेल्या होत्या त्यामध्ये या गर्दुल्यांचा अड्डा होता आणि जे लोक या ठिकाणी यायचे आणि या गाड्यांचा वापर करायचे त्या गाड्या आता पूर्णतः हटवलेल्या आहेत आणि एक गाडी आता राहिलेली आहे। ही गाडी पूर्णतः या ठिकाणाहून हटवली जाणार आहे। आपण जर बघितलं तर या भागामध्ये 5 ज्या शिवशाही बसेस आहेत त्या लावलेल्या होत्या आणि ज्या बसेसमध्ये कोंडोम त्याचबरोबर इतर साहित्य जे आहे ते सापडलेलं होतं ती बस या ठिकाणी लावलेली होती। रात्री या सर्व बसेस ज्या आहेत त्या आगाराने हटवलेल्या आहेत आणि पूर्णतः जागा जी आहे ती मोकळी केलेली आहे। त्यामुळं या ठिकाणी असणारा तळीरामांचा त्याचबरोबर गर्दुल्यांचा अड्डा जो आहे तो पूर्णतः उद्ध्वस्त झाला आहे आणि सर्व बसेस या ठिकाणाहून काढून जागा पूर्णतः मोकळी केली आहे। कॅमेरामन किरण काजळेसह सागर आव्हाड, साम टीव्ही, पुणे।